बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी आनंदाची, कारण पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये सगळ्यांना 1500 रुपये मिळणार आहेत। पात्र लाडकींच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याची माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे। एप्रिल महिना मार्च महिन्याचं बजेट सादरीकरण झाल्यानंतर साधारणपणे एप्रिल महिन्यामध्ये नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात करत असताना एक 5-10 दिवसांचा विलंब होत असतो, पण हा रुटीन असतो, हा दरवर्षी होत असतो। त्याच्यामध्ये कारण ते जे ट्रान्झिशन असतं ते त्या निमित्ताने म्हणजे नवीन वर्षाच्या ह्याच्यामध्ये होत असतं, त्यामुळे ते प्रत्येक जो विभाग असतो त्याच्यामध्ये हा मार्च ते एप्रिल जो असतो, मार्च एंडिंग आणि एप्रिल महिना नवीन आर्थिक वर्ष, तर याच्यामध्ये जो काही एक थोडा ग्लिच असतो 10-15 दिवसाचा, हा रुटीन असतो। पण मानधन कुठल्या महिन्यात हप्ता येण्यास सुरुवात झालेली आहे। आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी पहा, आज आहे बुधवार, आज आहे 29 एप्रिल आणि आता फक्त 2 दिवस उरलेले आहेत एप्रिल महिन्याचे आणि लाडक्या बहिणींसाठी अतिशय खुशखबर आलेली आहे। आता मार्च महिन्याचा हप्ता आज आणि उद्या वाटप होणार। होय, आज आणि उद्या तुम्हाला वाटप होणार आहे। दुपारी तुम्हाला 12 नंतरच्या पुढे पैसे मिळण्यास सुरुवात होणार आहे। परंतु पैसे कोणाला मिळणार, नेमकं काय प्रक्रिया असणार आहे, ह्यावेळेस काही प्रक्रिया चेंज झाली का, हे सगळं आपण पाहणार आहोत। कारण खूप प्रतीक्षा करावी लागलेली आहे ह्या हप्त्यासाठी। मार्च महिन्याच्या हप्त्यासाठी आपल्याला कमीत कमी 2 महिन्याचा कालावधी उलटून गेलेला आहे, तरी देखील हप्ता अजून जमा झालेला नाही। तर नेमकं घडतंय काय हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ खूप खास असणार आहे, शेवटपर्यंत पहा। सगळ्यात महत्त्वाची अपडेट, आता आज आणि उद्यामध्ये अखेर 2 दिवस आता वाटपाला सुरुवात होणार आहे। त्या अगोदर मला एक सांगा, कोणी EKYC केलेली आहे, कोणाकोणाला फेब्रुवारीचा महिना हप्ता आला होता आणि तुमचा जिल्हा कोणता आहे। पहा, जोपर्यंत तुम्ही काही बोलणार नाही तोपर्यंत मला देखील समजणार नाही की तुम्हाला नेमकं प्रश्न काय पडतायत। भरपूर लाडक्या बहिणी कमेंट करतायत आणि आपण त्यांना त्याचं उत्तरसुद्धा देतो, परंतु ज्या लाडक्या बहिणी फक्त व्हिडिओ पाहतात आणि व्हिडिओ शेअर करत नाहीत त्यांना आपण रिप्लाय करत नाही। कारण काय करतात, ते फक्त पाहतात, त्यांचं काय मनात प्रश्न आहे ते विचारत नाहीत, काय नाही, आणि त्यांचे हप्ते येत नाहीत। लक्षात घ्या। आता एक मोठी अपडेट मी तुम्हाला सांगतोय, सगळ्यात महत्त्वाचा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करा, लवकरात लवकर त्यांनासुद्धा कळू द्या। 2 दिवसात हप्ता हा यायला पाहिजे। सरकारकडे आपण मागणी करणार आहोत। जोपर्यंत तुम्ही कमेंट करणार नाही तोपर्यंत आपण मागणी काय करणार, कारण जर तुम्हाला हप्त्याची गडबड नसेल तर सरकारला देखील गडबड नाही आहे। त्यामुळे तुम्ही कमेंट करा, होय हप्ता पाठवा, लवकर हप्ता पाठवा, असं कमेंट्स करा। जोपर्यंत तुम्ही कमेंट्स करणार नाही तोपर्यंत आपल्याकडे पुरावा देखील राहणार नाही काय आपण मागणी करायची आहे, बरोबर। तर लक्षात घ्या। आता सगळ्यात महत्त्वाची EKYC संदर्भातली अपडेट आहे ती म्हणजे आता आज आणि उद्या फक्त 2 दिवस राहिलेले आहेत तुमच्याकडे, आणि 2 दिवसात जर तुमची EKYC राहिलेली असेल तर ती EKYC करून घ्या, अन्यथा पुन्हा तुम्हाला मुदत वाढ मिळणार नाही। लक्षात घ्या। आता तुम्ही म्हणाल, दादा EKYC करायला EKYCचं वेबसाईट ओपन होत नाही। अगदी बरोबर आहे, मी सुद्धा ट्राय केलेला आहे भरपूर वेळा। EKYCचं वेबसाईट जे आहे ते बंद असतं। तर सरकारकडे एक माझी नम्र विनंती आहे की आपण वेबसाईट जी आहे ती एकदा व्यवस्थित चेक करावी, कारण लाडक्या बहिणींना एवढा टाईम नाही आहे की सतत त्या वेबसाईटवरती बसून राहावा। त्यामुळं लाडक्या बहिणींकडून आपण एक नम्र विनंती करत आहोत की लवकरात लवकर वेबसाईट चालू करा व्यवस्थित। कुठल्याही प्रकारचा अडथळा तिथं लाडक्या बहिणींना येऊन देऊ नका। प्रॉब्लेम असा होतं की कधी OTP येतो, कधी OTP येत नाही, OTP टाकला तर कधी व्हेरीफाय होत नाही, अशा गोष्टी घडत आहेत। दुसरी गोष्ट, ज्या लाडक्या बहिणींना EKYCच कधी केलेली नाही त्यांचं काय, ते आता तुम्ही जी मुदतवाढ केली ती दुरुस्तीसाठी केली, ज्यांनी अगोदर केली, परंतु आपल्याकडे अशा अजून लाडक्या बहिणी ज्यांनी एकदाही EKYC केलेलं नाही, अशा लाडक्या बहिणींना तुम्ही एक संधी द्यावी अशी माझी नम्र विनंती सरकारकडे आहे। दुसरी गोष्ट सरकारकडे आपण मागत आहोत ते म्हणजे लाडक्या बहिणींना तुम्ही एक तारीख फिक्स ठेवा की ह्या महिन्याच्या ह्या 4 ते 5 तारखेला, अमुक तारखेला, या 4-5 दिवसामध्ये हप्ता वितरण होणार आहे। कारण काय होतं, प्रत्येक महिन्याला तुमचं डेट बदलतं आहे, तारीख बदलते, प्रत्येक वेळेला टाईम चेंज होतो आहे, काही ना काही हे मागं पुढं होते। तर त्यामुळं लाडक्या बहिणींनीसुद्धा त्यांचं काही नियोजन करायचं असेल तर ते करता येत नाही, बरोबर। आता जिल्हे पाहून घ्या। आज आपण जर बघितलं तर 20 ते 22 जिल्ह्यांमध्ये वाटपाला सुरुवात होऊ शकते। पहिल्यांदा GR आला पाहिजे, GR आल्याशिवाय वाटपाला सुरुवात होणार नाही। त्यामुळे सरकारकडे एक नम्र विनंती, आज लवकरात लवकर सकाळी 10-11 वाजेपर्यंत GR काढा आणि दुपारपासून 1 ते 2 वाजल्यापासून वाटपाला पूर्णतः तुम्ही सुरुवात करा, कारण खूप उशीर होत आहे। लाडक्या बहिणींना खूप तिथं आता
प्रतीक्षा करावी लागत आहे. तर एवढी प्रतीक्षा कुठलीही लाडकी बहीण सहन करत नाही. त्यामुळं लाडक्या बहिणींसाठी तुम्ही लवकरात लवकर आज आणि उद्यामध्ये कधीही तुम्ही वितरणाला सुरुवात करा, कारण खूप विलंब होत चाललेला आहे. अखेर आपण जर बघितलं तर फेब्रुवारी महिन्यात सुद्धा भरपूर लाडक्या बहिणींना पैसे आलेले नाहीत. तर सरकारकडे ती एक नम्र विनंती आहे की फेब्रुवारीचा सुद्धा हप्ता भरपूर लाडक्या बहिणींना आलेला नाही, तर त्यांनासुद्धा तुम्ही एक मेसेज पाठवा की तुमचं काय कारण होतं तुमचं अपात्र यादीतून बाहेर पात्र लाभार्थी यादीतून बाहेर काढण्यासाठी. त्यांना कळू द्या ना नेमकं त्यांचं काय चुकलं आहे, त्यांना अपात्र का झालेत हे त्यांच्यापर्यंत मेसेज जातच नाही आहे. तुम्ही जसं क्रेडिट 1500चा मेसेज टाकता तसंच एक सिम्पल मेसेज तुम्ही टाकू शकता. सरकारकडे एक नम्र विनंती आहे की तुम्ही एक मेसेज करा, ज्या लाडक्या बहिणी अपात्र आहेत अशा अपात्र लाडक्या बहिणींना मेसेज पाठवा की ह्या कारणामुळे तुमचा लाभ हा बंद केला जात आहे. तर त्याच्यावरती त्या लाडक्या बहिणी काहीतरी तोडगा काढतील. बरोबर, जसं की समजा कोण म्हणलं तुमचं इतर योजनांमध्ये लाभ घेत आहेत पण कदाचित त्या लाभ घेत नसतील किंवा कोणी इन्कम टॅक्स भरत असेल तर ते आता उत्पन्न त्यांचं गेल्या वर्षी वाढलं असेल, ह्या वर्षी कमी झालं तर माघारी आले असतील. काटेकोर पद्धतीने हे करत असताना कंप्लेंट बेस जात आहोत. कारण सुरुवातीला सुद्धा मुख्यमंत्री असतील आम्ही या गोष्टीला त्या ठिकाणी ज्यावेळेला विचारणा करण्यात आलेली आहे, एक बाब आम्ही स्पष्ट केलेली आहे की कुठलीही जे पाऊल आहे या योजनेबाबत ते कंप्लेंट बेस्ड असेल, कुठलीही स्क्रुटिनी असेल ही कंप्लेंट बेस्ड असेल. आज जे आम्हाला कंप्लेंट्स आलेले आहेत त्या आधारे आपण ही पुढची जी प्रक्रिया आहे किंवा कारवाई आहे तर सकट स्क्रुटिनी होणार नाही. मी म्हटल्याप्रमाणे ही स्क्रुटिनी कंप्लेंट बेस्ड असणार आहे. या संदर्भामध्ये आम्ही आधी सुद्धा स्पष्टता दिलेली आहे की आपण साधारणपणे अधिकाधिक गरजू महिलांना हा लाभ मिळण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना आणलेली आहे. त्या संदर्भातली योग्य तो विचार करून आम्ही या 5 बाबी आणि या 5 बाबी या आपण GR मध्ये नमूद केलेल्या आहेत. कुठेही आपण शासन निर्णयामध्ये बदल करत नाही आहोत. कुठल्याही एका योजनेचा जर आपण लाभ घेत असाल, समजा उदाहरणार्थ संजय गांधी निराधार योजना आहे, त्याचा लाभ 1500चा आहे म्हणून त्या ज्या लाभार्थी आहेत संजय गांधीच्या ह्या आपण लाडक्या बहीणमध्ये घेतलेल्या नाही आहेत. पण नमो शेतकरी जी योजना आहे याचा 1000 रुपयाचा लाभ आहे. आपण GR मध्येच नमूद केलेला आहे की आपण 1500 जो फरक असेल ती फरकाची रक्कम आपण देणार. त्याच्यामुळे याच्यात आपण कुठेही GR मध्ये आपण बदल करत नाही. दुचाकी आहे आम्ही GR मध्येच नमूद केलेला आहे, पण 4 चाकी यांनी काही कंप्लेंट्स आम्हाला आलेल्या आहेत तर त्याच्यानी आपण फक्त इनिशिएट करत नाही आहोत. त्याच्यामुळे मी स्पेसिफाय केलेलं आहे की या 5 बाबी इन्कम टॅक्स म्हणजे उत्पन्नामध्ये जर वाढ झालेली असेल, 2.5 लाखाच्या पलीकडे जर कुठल्या लाभार्थ्यांचं उत्पन्न गेलं असेल तर ते आता त्या योजनेसाठी लाभार्थी म्हणून पात्र नाही आहेत. जर दुचाकीच्या वर जर कोणाची वाहनं 4 चाकीची असतील ते पात्र नाही आहेत. जर ते इंटरस्टेट जर आज 3000 रुपये जमा होतील. बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी महिलांची गर्दी झाली आहे. पैसे काढण्यासाठी पोस्ट ऑफिस समोर महिलांच्या रांगा लागल्यात. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे आमच्या खात्यामध्ये 3000 जमा झाले आहेत. त्याबद्दल आम्ही महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो आणि आनंदी